चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, उद्या 1 जानेवारी बघा, अत्यंत महत्त्वाचा आणि सर्वात मोठा दिवस, कारण उद्यापासून सुरू होत आहे हे नवीन वर्ष आणि उद्या आहे नवीन वर्षातील हा पहिला दिवस। खरं तर आज आहे 31 डिसेंबर, वर्षाचा शेवटचा दिवस। आज आपल्याला आपल्या आयुष्यातील, आपल्या घरातील, आपल्या जीवनातील जे दुःख, दारिद्र्य, संकट, विघ्न, आजार, जे काही बाधा असतील, इडापिडा असेल, ह्या सगळ्या वाईट शक्तींचा नाश करायचा आहे। तर उद्यापासून आपल्याला नवीन वर्षामध्ये सुख समृद्धीने भरभरून निघणारी एक नवीन सुरुवात करायची आहे। बघा, उद्याचा जे नवीन वर्षातील पहिल्याच दिवसाचा एक अत्यंत प्रभावी उपाय मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। उद्या तुम्हाला या काही वस्तू सांगणार आहे, त्यातील एक वस्तू तरी आपल्या मेन दरवाजाला लावायची आहे। ही एक वस्तू घराच्या मेन दरवाजाला लावल्याने घरामध्ये वर्षभर सुख समृद्धी शांती ऐश्वर्याची प्राप्ती होईल। घरामध्ये सतत आनंदाचं वातावरण राहील, जे आपण प्रसन्नता म्हणतो, घरात सतत प्रसन्नता राहील। घरात असलेलं कितीही मोठं दारिद्र्य असेल तर ते दारिद्र्य संपून जाईल आणि घरामध्ये अखंड माता लक्ष्मीची कृपा राहील। ही एक वस्तू तुम्ही जर तुमच्या दरवाजाला लावली तर कुठल्याही प्रकारची बाधा, कुठल्याही प्रकारची वाईट शक्ती, कुठल्याही प्रकारचा म्हणतो आपण जादूटोणा असेल, करणीबाधा असेल, अशा कुठल्याच वाईट शक्ती तुमच्या घराला प्रवेशही करणार नाही। जोपर्यंत ही एक वस्तू तुमच्या घराच्या मेन दरवाजावरती तुम्ही टांगून ठेवलेली आहे तोपर्यंत तुमच्या घराचं संरक्षण होईल आणि घरातील प्रत्येक सदस्याचं संरक्षण होईल। बघा, उद्या वर्षाचा पहिला दिवस आहे। प्रत्येकाने न चुकता हा उपाय आवर्जून करा। ज्या काही वस्तू सांगते त्यातील एक जरी वस्तू तुम्ही लावली तरी खूप आहे। आता कुठला उपाय आहे, कुठल्या वस्तू आपल्याला मेन दरवाजाला लावायच्या आहेत, हे सगळं ऐकण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। सगळ्यात आधी तुम्हाला सांगते, मेन दरवाजा, मेन उंबरठा हा नेहमी स्वच्छ असला पाहिजे, कारण इथूनच आपल्या घरात लक्ष्मी येते आणि तिथूनच आपल्या घरात अवलक्ष्मी असते। इथूनच आपल्या घरात सकारात्मकता येते आणि तिथूनच आपल्या घरात नकारात्मकता येते। मेन दरवाजा नेहमी स्वच्छ नीटनेटका असेल तर तिथून नक्कीच लक्ष्मी येईल, पण मेन दरवाजाची कधी पूजापाठच नसेल, जळमट आलेली असेल, नेहमी अस्वच्छ असेल, नेहमी काहीतरी घाण तिथे असेल तर लक्षात घ्या, घरामध्ये फक्त अवलक्ष्मीच आहे। त्यामुळे मेन दरवाजा हा रोज, जसा रोज झाडून काढतो तसा एक सुका किंवा ओला कपडा घ्यायचा आणि तो रोज पुसायचा, उंबरठाने दरवाजा रोज, ही सवयच लावून घ्या। आता उद्या काय करायचं आहे तर आपला जो मेन दरवाजा आहे या मेन दरवाजावरती हळद कुंकवाने एक स्वस्तिक काढायचं आहे, कारण वर्षाचा पहिला दिवस आहे आणि स्वस्तिक म्हणजे मांगल्याचं प्रतीक। ज्या घराच्या मेन दरवाजावरती किंवा ज्या घरामध्ये स्वस्तिक चिन्ह असतं त्या घरामध्ये नेहमी सकारात्मकता येते, त्या घरामध्ये नेहमी मांगल्याच्या गोष्टी घडतात, नेहमी शुभ गोष्टी घडतात। ठीक आहे, हळद कुंकवाने एक स्वस्तिक काढायचं आहे। त्यानंतर तुम्हाला उद्याच्या दिवशी बाजारामध्ये कुठेही तुम्हाला स्वस्तिकाचं चिन्ह भेटलं, बघा स्टीलमध्ये, पंचधातूमध्ये, अशा वेगवेगळ्या धातूंमध्ये ॲक्च्युली असतं, स्वस्तिकाचं चिन्ह असेल, ओम असेल, त्रिशूल असेल, तांब्याचा सूर्य असेल, असे कुठलेही जर शुभ चिन्ह तुम्हाला मार्केटमध्ये भेटले, जिथे पूजेचं साहित्य भेटतं तिथे सहज मिळेल, त्यातील हे जेवढे सांगितलेले आहेत त्यातील एक तरी शुभ चिन्ह तुम्हाला घ्यायचं आहे आणि ते आपल्या मेन दरवाजाला तुम्हाला लटकवायचं आहे। बघा, ही जी शुभ चिन्ह असतात ना, हीच आपल्या घरामध्ये शुभ गोष्टी घडवतात। आता मी आज स्वस्तिक काढला, उद्या कुठेतरी बाहेर जायचं आहे, नाही जमलं, 8 दिवसात पुन्हा कधी आठवलं तेव्हा मी काढलं। खरं तर स्वस्तिक हे दररोज आपल्या दरवाजावरती किंवा उंबरठ्यावरती हळदीने दररोज स्वस्तिक असावं, पण आपल्याला दररोज जरी नाही जमलं, पण जेव्हा तुम्ही हे स्वस्तिकाचं चिन्ह दरवाजाला लटकवाल तर त्या चिन्हातूनही तुमच्या घरामध्ये तेवढीच ऊर्जा प्राप्त होईल, त्या चिन्हातूनही तुमच्या घरामध्ये तितकीच सकारात्मकता आणि तितकंच मांगल्य येईल। त्यामुळे जर तुम्हाला उद्या कुठेही मार्केटमध्ये असं शुभ चिन्ह भेटलं, ओम, स्वस्तिक, सूर्य, ह्या त्रिशूल यातील कुठलीही एक वस्तू आणायची आहे आणि ती मेन दरवाजाला आपल्याला लटकवायची आहे। वर्षभर सुख समृद्धी राहील, घरामध्ये सतत प्रसन्न वातावरण राहील, वर्षभर घरामध्ये मांगल्याच्या आणि शुभ गोष्टी घडत राहतील। दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे उद्याच्या दिवशी तुम्हाला जर मार्केटमध्ये कवड्यांचं तोरण मिळालं,
भेटणं खूप मुश्किल आहे, क्वचित आपल्याला भेटतं. ज्यांच्याकडे पॉसिबल आहे त्यांनी कवड्यांचं तोरण घ्या, किंवा ज्यांच्याकडे पॉसिबल नाही त्यांनी काय करा, मार्केटमध्ये जा, पूजेचं साहित्य भेटतं, त्या काकांकडनं फक्त एक कवडी घ्या, एकच कवडी घ्या. ही कवडी देवघरामध्ये माता लक्ष्मीच्या चरणांना लावायची, ती अभिमंत्रित करायची, श्रीसूक्त किंवा गायत्री मंत्र म्हणायचं, एक वेळा विष्णू सहस्रनाम म्हणायचं. त्यानंतर एक सफेद रंगाचं किंवा पिवळ्या रंगाचं कापड घ्यायचं, त्याच्यामध्ये ती जी कवडी आहे, कवडी सफेद किंवा पिवळी कुठलीही घेतली तरी चालेल. कवडी त्याच्यावरती थोडी हळद घालायची आहे आणि ते सफेद कपड्यात घट्ट बांधायची आणि ही जी छोटीशी पोटली तयार होईल ही मेन दरवाजाला लावायची. वर्षभर घरामध्ये पैसा खेळता राहील. माता लक्ष्मीचं अखंड तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड तुमच्या घरामध्ये स्थिर राहील. त्यानंतरची तिसरी गोष्ट आहे पिरॅमिडची पट्टी. कुठल्याही पूजेच्याही साहित्यात भेटते आणि स्वामी केंद्र असतात तिथेही भेटेल. ही पिरॅमिडची एक पट्टी घेऊन या आणि ती घराच्या मेन दरवाजाला वरती तिथे लावून ठेवा किंवा उंबऱ्याच्या इथे लावली तरीही चालेल. जोपर्यंत ही पिरॅमिडची पट्टी तुमच्या घराला आहे तोपर्यंत तुमच्या घरात सात्विकता राहील. घरामध्ये सदैव हस्त खेळतं वातावरण राहील. कुठल्याही प्रकारची नकारात्मक शक्ती, नकारात्मक ऊर्जा तुमच्या घराला प्रवेशही करणार नाही. त्यानंतरची चौथी गोष्ट आहे ती म्हणजे कोहळा. बघा, कोहळा ही अशी गोष्ट आहे जी आपल्याला बाधांपासून लांब ठेवते, जी आपल्या घराचं आपलं संरक्षण करते. कोहळ्याचे बरेच उपाय बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत, आता जास्त बोलत नाही. फक्त एक कोहळा आणायचा आहे, तोही पूजेचं साहित्य भेटतं तिथेही भेटेल आणि स्वामी मठातही भेटेल. हा कोहळा आणायचा आणि तो मेन दरवाजाला उद्याच्या दिवशी लावायचा. वर्षभर घराचं संरक्षण होत राहील. कुठलीच वाईट शक्ती, कुठलीच बाधा घरात येणार नाही. बघा, घरात येणारी प्रत्येक व्यक्ती चांगल्या विचाराने येते असं नाही. बऱ्याच वेळा आपलं काहीतरी वाईट व्हावं, वाईट करावं या हेतूनही काही लोक आपल्या घरात प्रवेश करतात. आपलं सुंदर चांगलं घर बघून बऱ्याच लोकांच्या मनात एक आपण म्हणतो ना की असं काहीतरी होतं की नजरही लागते किंवा मग आपलं सुख बघवत नाही. मग त्यांच्या मनात किंवा त्यांच्या तोंडातून काहीतरी असे शब्दही निघतात. बऱ्याच वेळा मनातून ती नजर लागलेली असते किंवा बऱ्याच वेळा आपलं जे चांगलं सुख त्यांना बघवत नाही आणि मग काहीतरी करण्याचाही प्रयत्न करतात जेणेकरून आपलं घर जे आहे किंवा आपलं जे वातावरण प्रसन्न आहे ते बिघडावं. बऱ्याच जणांच्या बाबतीत असं घडलेलं आहे. तर जोपर्यंत तुम्ही हा कोहळा तुमच्या घरात लावाल ना, कितीही निगेटिव्हिटी घेऊन कुठलीही व्यक्ती घरात आली तरी अजिबातच घाबरायचं कारण नाही, कारण ती सगळी त्या व्यक्तीतील निगेटिव्हिटी आहे ना तो कोहळा त्याच्यामध्ये शोषून घेईल. त्यामुळे कोहळा हा दरवाजाला असावाच. ज्यांच्या घरामध्ये अजूनही नाहीये, उद्याचा दिवस उत्तम आहे, आवर्जून आणा. त्यानंतर बघा, तुम्हाला एक ओळा नारळ आणायचा आहे. ओळा नारळ म्हणजे तोही पूजेच्या साहित्यामध्ये तुम्हाला भेटेल. जसं नॉर्मली आपला नारळ असतो तसा नाही, हा छोटासा एक ओला नारळ असतो जो मेन दरवाजालाच बांधायला भेटतो. तो नारळ आणायचा, लाल रंगाच्या कापडात बांधायचा, इच्छित मनोकामना व्यक्त करायची, माता लक्ष्मीच्या किंवा मग स्वामींच्या चरणांना तो लावायचा आणि जी इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करून तो मेन दरवाजाला तुम्हाला लटकवायचा आहे. कायम तो नारळ असाच ठेवून द्यायचा. यानेही तुमच्या घरामध्ये कुठलीच निगेटिव्हिटी, नकारात्मकता येणार नाही. घरामध्ये सदैव सुख, समृद्धी, ऐश्वर यांची प्राप्ती राहील. यानंतर तुम्हाला सांगते आजचा शेवटचा उपाय. उद्याच्या दिवशी काय करायचं आहे, तुम्हाला 6 धने घ्यायचे आहेत. 6 धने आणि त्यासोबत तुम्हाला 6 अख्ख्या लवंगा घ्यायचे. 6 अख्खे धने, 6 अख्ख्या लवंगा माता लक्ष्मीच्या समोर, जिथे तुमचं देवघर आहे त्या देवघराच्या समोर तुम्हाला बसायचं आहे. देवघरात एक दिवा लावायचा आहे. हे 6 धने आणि 6 लवंगा एका प्लेटमध्ये ठेवून द्यायचे आहेत. हातामध्ये एक त्याच्यातला धना काढून घ्यायचा, इच्छित मनोकामना व्यक्त करायची, मूठ बंद करायची आणि त्यानंतर तुम्हाला एक वेळा श्रीसूक्त म्हणायचं. हा धना घ्यायचा, माता लक्ष्मीच्या जवळ तुम्हाला ठेवून द्यायचा. दुसरा धना घ्यायचा, पुन्हा श्रीसूक्त म्हणायचं, इच्छित मनोकामना व्यक्त करायची, पुन्हा हा धना अभिमंत्रित करून माता लक्ष्मीच्या जवळ ठेवायचा. असे 6 धने घ्यायचे. 6 वेळा एक एक करत 6 वेळा श्रीसूक्त म्हणत ते माता लक्ष्मीच्या जवळ ठेवून द्यायचे, म्हणजे अभिमंत्रित करून माता लक्ष्मीच्या जवळ ठेवून द्यायचे. त्यानंतर 6 लवंगा घ्यायच्या, त्या पण एक एक करून घ्यायच्या. एक लवंग घेतली, श्रीसूक्त म्हटलं, इच्छा व्यक्त केली, पुन्हा माता लक्ष्मीच्या जवळ ठेवायचं. असे 6 धने आणि 6 लवंगा अभिमंत्रित करायच्या, म्हणजे तुम्हाला 12 वेळा श्रीसूक्त म्हणावं लागेल. किती? 12 वेळा. आणि मग त्यानंतर ते अभिमंत्रित केलेले जे आहेत धणे आणि लवंगा ते एका लाल रंगाच्या कापडामध्ये ठेवायच्या, त्याला घट्ट गाठ मारायची आणि वर्षभर ही जी पोटली आहे ती मेन दरवाजाला टांगून ठेवायची. घरामध्ये वर्षभर पैसा खेळता राहील, लक्ष्मी प्रसन्न होईल. घरामधील जी लक्ष्मी आहे, प्राप्त लक्ष्मी, ती नेहमी स्थिर राहील. पैशांची कुठलीही चणचण तुम्हाला भासणार नाही. सगळ्या इच्छा पूर्ण होतील आणि माता लक्ष्मी सदैव तुमच्या घराकडे आकर्षित राहील. अत्यंत साधे सोपे उपाय सांगितलेले आहेत. यातील एक जरी गोष्ट केली तरी खूप आहे. मी देखील उद्याच्या दिवशी यातील बऱ्याचशा गोष्टी करणार आहे आणि
तुम्ही देखील नक्कीच यातला एक तरी उपाय आवर्जून करा. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.